हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. जर तुम्ही माझा ब्लॉग सकाळी पाहत असाल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असाल तर गुड आफ्टरनून आणि जर रात्री पाहत असाल तर गुड नाईट. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आशा करते तुम्ही सगळे खूप मजेत असाल. तर चला, आजच्या ब्लॉगची सुरुवात देखील किचनपासूनच होती आहे. सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. आता आपण कितीही नाही म्हटलं ना, मेन जी सुरुवात आहे सकाळची ती किचनपासूनच होत असते आणि शेवट देखील दिवसाचा किचनमध्येच होत असतो. मग ती वर्किंग वुमन असो किंवा मग हाऊसवाईफ, बरोबर ना? तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये ना तुमच्याशी मी एक खूप छान अशी न्यूज शेअर करणार आहे, गुड न्यूज शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही ब्लॉग जो आहे शेवटपर्यंत पहा. त्याआधी एक दोन गोष्टी ज्या आहेत शेअर करायच्या आहेत तुमच्याशी, त्या शेअर करून घेते आणि ॲट द एंड मी तुमच्याशी जी आहे ती गुड न्यूज शेअर करते. तर रिसेंटलीच मला एक पार्सल जे आहे रिसीव झालेलं आहे. ॲक्च्युली माझ्या सोफ्यावर जे कुशन्स आहेत ना, त्यासाठी मला कवर हवे होते, कुशन कवर हवे होते. तर तेच मी इथे मागवले होते. ॲक्च्युली मी हे जराशी क्रीमिश कलरमध्ये, म्हणजे ऑफ व्हाईट कलर होता, जरासं क्रीमिश कलर होता, तसं मागवलं होतं. पण हे प्रॉपर व्हाईट आलेले आहेत. सो मी थोडीशी डाऊटफुल होते की यांना ठेवून घ्यायचं की नाही, पण राहू दे म्हटलं. मला हे 200ला समथिंग भेटलेले आहेत, 180-200च्याच आसपास जे आहे मला हे भेटलेले आहेत. मी जे आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पॅक ऑफ 5 मला हे रिसीव झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त असा व्हाईट कलर आहे आणि त्यावर जे आहे गोल्डन कलरची प्रिंट आहे. तर छान आणि सुरेख असं आलेलं आहे हे. आणि पॅक ऑफ 5मध्ये आहेत. 5 पीसेस आपल्याला 200मध्ये जे आहेत भेटत आहेत. सो वर्थ आहे असं मला वाटतं. आणि ॲक्च्युली मी हे रिटर्नच करणार होते, पण मिस्टर बोलले की राहू देत, 200ला काय म्हणजे काय आपण अपेक्षा करू शकतो आणि अल्टरनेटिव्ह डेजला किंवा मध्ये अधूनमधून तू हे चेंज करू शकतेस. सो मी हे जे आहे ठेवून घेतलेले आहेत. आणि इकडे बघू शकता मी 2 पिलोजना जे आहे घालून देखील दाखवलेलं आहे. ॲक्च्युली थोडेसे सेल होत आहेत, पण मी ना मागे नॉट बांधलेली आहे. नॉट मीन्स थोडंसं मी रबर बँडने ते फिक्स केलेलं आहे, त्यामुळे जे फिटिंग झालं की ते व्यवस्थित दिसतंय. हॅलो. तर बघा, आपल्याकडे कसं लग्नाला फराळ वगैरे देतात ना, तसं इकडं गोव्यामध्ये ना असा मोठा लाडू देण्याची ना पद्धत आहे. तर मस्त असा हा शेव लाडू आहे, इतका मोठा आहे, बघू शकता. तर इकडं अशी पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक राज्याची पद्धत वेगळी असते ना. आता कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा इतके जवळजवळ आहेत, पण पद्धती इथल्या खूप वेगळ्या आहेत. सो तर या सीझनची रताळी जी आहेत, पहिली रताळी आमच्या घरी आलेली आहेत आणि ती आज मी फायनली रोस्ट करून खाणार आहे. तर इथे स्वच्छ आधी मी धुवून घेते. आणि हो, कुणी कुणी या सीझनची पहिली रताळी टेस्ट केली मला कमेंटमध्ये नक्की सांगायची आहेत. ही गावाहून आलेली आहेत रताळी. तर चला म्हटलं आज रोस्ट करून खाऊयात आणि व्हिडिओही देखील तुमच्याशी शेअर करूयात की मी कशा पद्धतीने रोस्ट करते. आता याच्या आधीही ना मी 1-2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत. कुकरमध्ये इन्स्टंट म्हणजे झटपट असे जे आहेत कशी रताळी रोस्ट करून घ्यायची, तर तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पण यावेळेस मी तव्यावर जे आहे रोस्ट करणार आहे. तर स्वच्छ आधी मी वॉश करून घेतलेले आहेत आणि असे जे आहेत पीसेस कट करून घेतलेले आहेत रताळ्याचे. त्यानंतर ना भिडाचा जो तवा असतो ना, तो मी जो आहे गॅसवर ठेवून दिलेला आहे. छान तो तापू द्यायचा आहे. आता या तव्यावर ना मी भाकरी बनवते, पण आता बरेच दिवस झाले मी हा तवा वापरत नाही आहे भाकरीसाठी. चपातीच्या तव्यावर मी भाकरी बनवते आहे. सो आता हा तवा जो आहे फायनली काढला आहे मी रताळी भाजण्यासाठी. तर तवा छान गरम झाला की त्यावर तेल लावून घ्यायचं आहे. आपलं जे स्वयंपाकाचं तेल असतं ना, ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पीसेस जे आहेत त्यावर ठेवून द्यायचं आहे. मस्त वरून देखील थोडासा 1 चमचाभर जे आहे तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठ देखील घालायचं आहे वरून, जेणेकरून ना मिठामुळे काय होतं, याची चव जी असते रताळ्यांची ती आणखी जास्त उभरून येते असं म्हणतात. सो मी मीठ देखील जे आहे रोस्ट करताना थोडंसं घालते. हे अगदीच ऑप्शनल आहे, ज्याची त्याची मर्जी. मी घालते आणि छान असं झाकून ना मंद आचेवर 15 ते 20 मिनटं जे आहे मस्त रोस्ट करून द्यायचं, म्हणजे सतत ते परतवत राहायचं आहे. आणि छान जे आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित रताळी जे आहेत भाजून येतील, रोस्ट होऊन येतील. थोडासा वेळ लागतो, 15-1 मिनिट, पण छान जे आहे रताळी भाजून निघतील. तर चला, मस्त अशी ही रताळी जी आहेत रोस्ट झालेली आहेत. आणि माझी खायची पद्धत मी आधी जे शेअर केलेली आहे, मी मस्त असं जे आहे दुधामध्ये कुस्करून त्यावर तूप घालून खाते. तर मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन हे बऱ्यापैकी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पण आज मी तुम्हाला ना एक्स्ट्रा म्हणजे वीकली माझ्या स्किनसाठी मी काय करते, वीकली स्किन केअर रुटीन जे असतं ना, काही एक्स्ट्राची प्रोसेस असते ती काय करते ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. सगळ्यात आधी इथे मी ना दूध घेतलेलं आहे, कच्चं दूध आणि कॉटन घेतलेलं आहे. आणि त्याने ना छान असा माझी स्किन जी आहे वाईप करून घेणार आहे, क्लीन्स करून घेणार आहे. तर
मागे ना मधल्या एका वर्षभरात माझी स्किन इतकी खराब झाली होती, म्हणजे काय नक्की चुकलं होतं. ॲक्च्युली माझ्या खाण्यापिण्यातच थोडं जे आहे एक्स्ट्रा साखर म्हणा, एक्स्ट्रा तेल याचं प्रमाण खूप जास्त वाढलं होतं आणि त्यामुळे ना इतके सारे पिंपल्स आले होते ना, मला खूप सारं टेन्शन आलं होतं. मी इथे तुम्हाला जे आहे फोटो वगैरे ॲड करेन की माझी स्किन कशी झाली होती आणि आता बऱ्यापैकी ना मी कंटिन्युअसली ही स्किन केअर वगैरे करते आहे आणि प्रॉपर जे आहे खाण्यापिण्यावरही लक्ष देते आहे. तर त्यामुळे ना प्रॉपर माझी स्किन आता परत हेल्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचा इफेक्ट मी इथे वापरलेला नाही आहे, कारण फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते आणि माझ्या फ्रंट कॅमेऱ्याला ना कोणता इफेक्ट लावता येतो ना स्किन स्मूथ करता येते, काहीच येत नाही. तर जे माझे ओरिजिनल आहे तेच मी इथे दाखवलेले आहे. तर दुधाने क्लीन करून झाली की त्यानंतर परत जे आहे आपल्याला डबल क्लीन करायचं आहे ते म्हणजे पॅराशूट नाही, कोकोनट ऑइलने. तर इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि प्रॉपर असं जे आहे कोकोनट ऑइलने परत जे आहे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला फेस वॉश करायचा आहे. आता कोणत्याही प्रकारचा तुम्ही फेस वॉश वापरू शकता जो तुम्हाला सूट होतो तो. तर मी ममाअर्थचा राईस वॉटर किंवा मग पॉन्ड्सचा नियासिनामाइड फेस वॉश वापरते आणि हा मिस्टरांचा फेस वॉश आहे. ॲक्च्युली माझे दोन्ही फेस वॉश संपलेले होते, सो मी आज मिस्टरांचा जो आहे फेस वॉश वापरलेला आहे हिमालयाचा आणि मी बऱ्यापैकी तो वापरत असताना हाही मला सूट होतोच. आणि इथे मी फेस वॉशबरोबर थोडंसं बेसनही ॲड केलं होतं, थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आणि करायचं आहे. एकदा तुम्ही वापरून बघा आठवड्यातून एकदा. थोडंसं बेसन आणि त्यामध्ये थोडंसं तुमचा फेस वॉश आणि थोडंसं पाणी अशा प्रकारे छान त्याची कन्सिस्टन्सी करून जे आहे त्याने आपलं फेस वॉश करून बघा, तुम्हाला नक्कीच जे आहे इफेक्ट दिसेल. आठवड्यातून एकदाच करायचं आहे. त्यानंतर फेस वॉश झाल्यानंतर मी ते स्क्रब थोडंसं करून घेणार आहे आणि स्क्रब करण्यासाठी ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी बारीक असं दळलेलं असतं ना भाकरीसाठी वगैरे, तर अशा प्रकारे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि त्यानेच मी जे आहे व्यवस्थित असं स्क्रबिंग करून घेतलेलं आहे. तर स्क्रब म्हणा मी जास्त वेळ करत नाही, कारण माझ्या स्किनला सूट होत नाही स्क्रबिंग ही प्रोसेस ना. जास्त वेळ केल्याने मला रेडनेस होतं. सो मी जास्त वेळ नाही करत. तुम्हाला जितका वेळ करायचा आहे, तुम्हाला सूट होईल तितका वेळ तुम्ही करा. मी अगदी 2 मिनटं करते, फक्त 2 मिनटं 1 मिनटं असं करते आणि स्क्रबिंग ही प्रोसेस झाली की परत आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे नॉर्मल पाण्याने फेस. आणि त्यानंतर जी प्रोसेस मी करते ती म्हणजे वाफ देण्याची, म्हणजे वाफ घेते माझ्या चेहऱ्याला. आता अशा प्रकारचं हे टूल माझ्याकडे आहे, वाफेची मशीन आहे ही. याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि माझ्याकडे जवळजवळ ही 3-4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली माझ्याकडे ही मशीन आहे आणि खूप छान अशी ही जी आहे मशीन आलेली आहे. फ्लिपकार्टवरून मी घेतली होती. वाफ दिल्याने काय होतं ना, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ना ते ओपन होतात आणि पुढे जे आपण फेस पॅक वगैरे लावू ना ते आतवर जातं आणि छान त्याचा इफेक्ट होतो. त्यासाठी वाफ देणं खरंच गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा 2दा किंवा रात्री झोपताना तुम्ही आठवड्यातून 3 वेळा जरी फक्त वाफ दिली ना तरी चालेल, म्हणजे छान असं तुमच्या स्किनला इफेक्ट त्याचा जाणून येईल. तर धनश्री भाकूजी यांनी मला असं विचारलं होतं की मी ममाअर्थचं राईस वॉटरचं जे फेस वॉश वापरत होते ना त्याच्या रिव्ह्यूबद्दल मला विचारलं होतं. तर ते फेस वॉश जे आहे मी अजूनही कंटिन्यू करते आहे आणि त्याचबरोबर मी पॉन्ड्सचं नियासिनामाइडचं फेस वॉश देखील वापरते, कारण पॉन्ड्सचं फेस वॉश मी खूप लग्नाआधीपासून वापरते. सो ते मला सुटत नाही आहे, सो मी तेही वापरते आणि कधी तेही वापरते. आणि त्याचबरोबर कधी ना हे दोन्ही नसले तर मिस्टर जे वापरतात ना हिमालयाचं नेम फेस वॉश तेही मी वापरते. हे तिन्ही फेस वॉश मला सूट होतात. आणि ममाअर्थचं राईस वॉटरचं मध्ये ना राईस वॉटर असल्यामुळे ना ते आपलं कॉम्प्लेक्शन जे आहे स्किनचं थोडंसं टेक्स्चर जे आहे सुधारायला खरंच मदत करतं. पण फेस वॉश म्हणा किंवा हे फेस पॅक्स म्हणा हे सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपलं खाणंपिणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आपल्या शरीरात, म्हणजे पाणी जास्त पिलं पाहिजे. त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी केलं ना तुमचे पिंपल्स म्हणा किंवा चेहऱ्यावरचे काहीही प्रॉब्लेम्स असतील ना खरंच ते कमी व्हायला लागतील. आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी साखर कमी केलेली आहे, पाण्याचा इंटेक वाढवलेला आहे शरीरामध्ये. त्याचबरोबर तेलकट, लोणचं म्हणा, तेलकट हे सगळे डीप फ्राय केलेले पदार्थ हे थोडेफार मी कमी केलेले आहेत आणि तेव्हापासून ना माझ्या चेहऱ्यावर बऱ्याचसा जो आहे फरक जाणवलेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सनस्क्रीन इज मस्ट. तर इथं फेस पॅक सांगायचं राहूनच गेला. तर फेस पॅकसाठी ना मी बेसन आणि दूध इतकंच मिक्स करून जे आहे चेहऱ्यावर अप्लाय करून घेतलेलं आहे. छान ते जे आहे सुकू द्यायचं आहे, अगदी खडखडीत नाही पण थोडंफार सुकलं की मग फेस जो आहे नॉर्मल पाण्याने जे आहे वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक छान असं सूट होणारं मॉइश्चरायझर जे आहे फेसला लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं जे आहे रेस्ट करायचं आहे. आणि ही रात्रीची प्रोसेस केली ना तुम्हाला रात्रभर जे आहे चेहऱ्याला रेस्ट मिळेल. बाजारातही बऱ्याच प्रकारचे क्लीनर फेशियल किट्स मिळतात, तेही तुम्हाला म्हणजे त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा अशा प्रकारच्या घरगुती गोष्टींनीही जे आहे तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता. पण आठवड्यातून नक्की अशा प्रकारचं जे आहे रुटीन नक्की फॉलो करा. हॅलो एव्हरीवन. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगच मी तुम्हाला सांगितलं की आज मला तुमच्याशी एक गुड न्यूज शेअर करायची आहे. ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे हा आहे फ्रायडेचा आणि आता
आज जो आहे संडे आहे आणि आता मी जो आहे व्हिडिओ जे आहे एडिटिंग करायला बसले होते आणि आत्ताच अर्धा तासापूर्वी ना आपल्या चॅनलचे 5,000 सबस्क्रायबर्स जे आहेत कंप्लीट झालेले आहेत आणि त्यासाठीच मला तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणायचं होतं आणि हीच गुड न्यूज जी आहे तुमच्याशी शेअर करायची होती. ॲक्च्युली कालच्या दिवशी म्हणजे शनिवारी ना 4,000 सबस्क्रायबर्स आपले झाले होते आणि आज जे आहे 5,000 सबस्क्रायबर्स जे आहेत कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे एका दिवसात जवळजवळ 1,000 सबस्क्रायबर्स जे आहे आपले वाढलेले आहेत आणि हा ना अगदी फास्टेस्ट म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा माझा फास्टेस्ट जो आहे सबस्क्रायबर्स काउंट आहे असं म्हटलं तरी चालेल वाढलेला आहे. आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स आपले आहे ॲड झालेले आहेत आपले म्हणजे सदस्य जे जे आहे जोडले गेलेले आहेत आपल्या चॅनलवर त्या सगळ्यांचं खरंच मनापासून जे आहे मी थँकफुल आहे आणि जुने सबस्क्रायबर आहे त्यांना तर मी वरचेवर आभार मानतच असते. असंच सपोर्ट जे आहे करत राहा. शॉर्ट व्हिडिओजना चांगला प्रतिसाद मिळतो तसाच लाँग व्हिडिओलाही आता 2-3 दिवस झाले छान प्रतिसाद मिळतो आहे. असाच तुम्ही जो आहे सपोर्ट करत राहा. असेच माझे ब्लॉग्स पाहत राहा आणि खरंच खूप 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 धन्यवाद सगळ्यांचे. आणि खरंच मी खूप जास्त हॅपी आहे आणि 5,000चा हा काउंट असाच पुढे वाढत जाऊ देत. 5,000चे 10,000, 10,000चे 20,000 अशीच प्रगती होत जाऊ देत आणि तुमचा सपोर्ट असणारच आहे मला माहिती आहे. आणि लवकरच मी जे आहे गिव्ह अवे अनाऊन्स करणार आहे. 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आणि मी आधीच ठरवलं होतं की 5,000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी एक गिव्ह अवे ठेवणार आहे. तो काय असेल कसा असेल त्यासाठी तुम्हाला जे आहे ब्लॉग्स पाहावे लागतील. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि चला हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते. आशा करते हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि गिव्ह अवेबद्दल मी लवकरच येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुमच्याशी शेअर करेन. तर चला मी हा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत. तोवर स्वतःची काळजी घ्या. बाय. गुड नाईट.